अविनाश भुसारी हत्याकांडातील 5 आरोपींना नागपूर क्राईम ब्रांचकडून अटक. गँगच्या वर्चस्व संघर्षातून हत्या घडल्याचं उघड. धरमपेठ येथील हॉटेल मालक अविनाश भुसारी यांच्या हत्याकांड प्रकरणातील 5 आरोपींना नागपूर क्राईम ब्रांचच्या पथकाने अटक केली आहे. हिरणवार आणि शेखू गँगच्या वर्चस्व संघर्षातून हत्या घडल्याचं उघड झालंय. पवन हिरणवार यांच्या काही महिन्यापूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं पुढील प्रमाणे: बंटी उर्फ शैलेश हिरणवार, अंकित उर्फ बाबू हिरणवार, शैलेशचा भाऊ राजेश यादव, आदर्श उर्फ गोट्या वाळके आणि रोहित उर्फ भिक्कू मेश्राम. 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशी फायरिंग करत दंगल घडवून खून करण्याची योजना हिरणवार बंधूंनी आखली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या माध्यमातून हिरणवार टोळीनं गुन्हेगारी वर्तुळात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेखू गँगचा सदस्य प्रवेश गुप्ता हा त्यांच्या निशाण्यावर होता. मात्र नियोजित गुप्ताच्या जागी अवी भुसारी, ज्याचा पवन हिरणवारच्या हत्येत सहभाग होता, त्याच्या भावावर म्हणजेच अविनाश भुसारीवर गोळीबार करून हत्या करण्यात आली. हत्यानंतर आरोपी भंडारा, डोंगरगड, दुर्ग, कोलकाता, विशाखापट्टणम, तिरुपती आणि बल्लारशाह या ठिकाणी फरार झाले होते. अखेर पुणे पोलीस शाखेच्या पथकानं नवेगाव रेल्वे स्थानकाजवळ सिनेस्टाईल कारवाईत त्यांना ताब्यात घेतलं. तपासात असंही समोर आलंय की हिरणवार बंधूंनी हत्येसाठी खास पिस्तूल विकत घेतलं होतं आणि 6 राऊंड फायर करून अविनाश भुसारीची हत्या केली. या गँगवॉरमुळे शहरात आधीही काही हत्याकांड घडली आहेत. गेल्या काही वर्षापासून या 2 टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरूच आहे. तर एकंदरीत जो हत्याचा कट रचण्यात आलं होतं, हत्या झाली होती, त्याच्यामध्ये एकंदरीत काय माहिती समोर आली आहे, किती आरोपी आहेत, थोडक्यात समोर? नियर अबाउट आम्ही आत्तापर्यंत 8 आरोपींना अरेस्ट केलेले आहे. याच्यामध्ये आणखी 6 आरोपी असण्याची शक्यता आम्हाला वाटते. शिवाय जसा जसा तपास पुढे जाईल त्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत तपासादरम्यान आम्हाला असं निष्पन्न झालं की आरोपींनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पिस्टल वगैरे हत्या करण्यासाठी एकत्रित करण्यात आलं होतं त्या आरोपींकडून. आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये एप्रिल और मार्च यांच्या पहिल्या आठवड्यामध्ये यांनी उत्तर प्रदेशामधून गोळ्या मिळवल्या. आणि आरोपींचं मुख्य टार्गेट होतं की त्याच्यामध्ये काही लोकांना शेखू ह्यांच्या पवन हिरणवारचा ज्यावेळेस मर्डर झाला होता, तर पवन हिरणवारच्या मर्डरमध्ये जे जे सहाय्य करणारे आरोपी होते आणि त्याच्या गँगमधले जे लोक होते, तर त्या गँगमधल्या काही ह्यांच्या टार्गेट होते. पर्टिक्युलरली प्रवेश गुप्ता, भांबुर्डे हे लोक ह्यांच्या टार्गेटवरती होते आणि त्यांचा मर्डर करण्याचा ह्यांचा मानस होता. आणि 14 एप्रिल ह्यांनी ह्याच्यासाठी निवडला की त्या दिवशी सगळे पोलीस हे बंदोबस्तात असतात, त्याच्यामुळं पोलिसांना याची भनक लागणार नाही. आणि प्रवेश गुप्ता दरवर्षी पांढरा बोडीमधून एक आंबेडकर जयंतीची रॅली काढतो आणि त्या रॅलीमध्ये तो समाविष्ट असतो. आणि मग त्या रॅलीमध्येच त्या ठिकाणी प्रवेश गुप्ताचा मर्डर करणे, फायरिंग करणे असा उद्देश होता. पण आरोपीच्या दुर्दैवाने प्रवेश गुप्ता त्या दिवशी त्या रॅलीमध्ये आला नाही आणि त्यामुळं मग आरोपी ती रॅली निघून गेली आणि आरोपी त्याचा शोध घेत राहिले. आरोपींना तो मिळून आला नाही. मग त्याच्यामधला पवन हिरणवारच्या मर्डरमधला दुसरा आरोपी जो होता अवी भुसारी, त्याचा चुलत भाऊ अविनाश भुसारी जो होता, तो आरोपींना जात असताना त्या ठिकाणी दिसला आणि त्यावेळेस आरोपींनी ठरवलं की तो नाही तर हा, म्हणून आरोपींनी त्याची निवड केली. आणि त्या ठिकाणी बाबू आणि बंटीने 4 गोळ्या मारल्या आणि बाबूनी 2 गोळ्या त्याच्यावरती फायरिंग केल्या आणि आरोपीचा मर्डर केला. आणि त्यानंतर आरोपी वेगवेगळ्या ठिकाणावरती पळून गेले. मग भंडारा, त्याच्यानंतर दुर्ग, डोंगरगाव, हावडा, विशाखापट्टणम, तिरुपती, बल्लारशाह आणि बल्लारशाहवरून मुवमेंट करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आम्हाला असं लक्षात आलं की आरोपी बल्लारशाह टू गोंदिया या ट्रेनमध्ये आहेत. आणि मग आम्ही आमचे स्क्वॉड तयार करून त्या ठिकाणी पाठवले. आरोपींनी उड्या मारल्या ट्रेनमधून, पोलिसांनी उड्या मारल्या. त्याच्यामध्ये आमचा गजानन कुबडे नावाचा कर्मचारी तो इंज्युअर्ड झाला, परंतु आम्ही दोन्ही आरोपी पकडण्यात सक्षम झालो. तिसरा जो आरोपी होता त्याच्यामधला शिबू, तो गोंदिया या ठिकाणी गेला, कारण शिबूला ओळखण्यामध्ये फिल्टर लावल्यामुळं आमच्या थोडा पोलिसांचा संभ्रम निर्माण झाला. परंतु आमची एक टीम गोंदियाला होती आणि त्यावेळेस शिबूचं लोकेशन आल्यामुळं आम्ही गोंदियालाही त्याला ट्रॅक करून ताब्यात घेतलं आणि इतर 2 आरोपींना आम्ही डोंगरगावमधून ताब्यात घेतलं. असे सध्या 5 मुख्य आरोपी आम्ही ताब्यात घेतले आहे. इतर 6 आरोपींच्या शोधामध्ये आमचं कार्य सुरू है. पर हिंदी में जानना चाहेंगे, क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे?
होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।